यानंतर बोलूया आजच्या स्पेशल रिपोर्टकडे। सत्ताधारी असो किंवा विरोधक, सगळ्याच पक्षातले नेते आणि उमेदवारांना एवढे असुरक्षित वाटतं की समोरच्या गटातली मतं फोडल्याशिवाय जिंकणं अशक्य आहे अशी त्यांची धारणा झाली आहे। हा नुसता आरोप नाहीये, तर विधान परिषदेच्या निकालांनी ही गोष्ट अधोरेखित केली आहे। महायुतीनं मवियाची कुठं आणि किती मतं फोडली आणि महायुतीच्या नगरसेवकांनी मवियाच्या उमेदवारासाठी कुठं कुठं क्रॉस वोटिंग केलं, बघूया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांच्या निकालाचं वैशिष्ट्य काय, असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर असेल क्रॉस व्होटिंग, म्हणजेच मतांची फोडाफोडी। एकूण 17 जागांसाठी विधान परिषद निवडणूक झाली। 6 जागा बिनविरोध करण्यात महायुती यशस्वी ठरली, तर उरलेल्या 11 जागांचा सोमवारी निकाल लागला आणि या 11 पैकी 9 ठिकाणी घोडेबाजार झाल्याचं मतांच्या आकडेवारीनं अधोरेखित केलं। सांगली सातारा, परभणी हिंगोली आणि भंडारा गोंदिया या जागा महायुतीनं जिंकल्या खऱ्या, मात्र या 3 जागांसह नाशिकमध्ये महायुतीची मतं फुटली आहेत। सातारा सांगलीत भाजपच्या धैर्यशील कदमांच्या गळ्यात विजयाची माळ पडली। त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभयसिंह जगतापांचा पराभव केला। सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात मिळून महायुतीचं संख्याबळ होतं 646, मात्र धैर्यशील कदम यांना 593 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचं संख्याबळ 195 असताना अभयसिंह जगतापांना 292 मतं मिळाली। त्यामुळे महायुतीच्या पाठीत खंजीर खुपसणारे 40 लोकप्रतिनिधी कोण आहेत याची शोधाशोध सुरू झाली। परभणी महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे सईद खान रिंगणात होते। त्यांनी महाविकास आघाडीचे डॉक्टर विवेक नावंदर यांना पराभूत करत विधान परिषदेचा आखाडा जिंकला। असं असलं तरी महायुतीच्या 63 मतदारांनी सईद खान यांच्या विरोधात मतदान केल्याचं आकडेवारी सांगते। द बाप तो बाप रहेगा या गाण्यावर दंड थोपटणारे हे आहेत भाजप आमदार परिणय फुके आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी ठरलेले अविनाश अभ्यंकर। आता विजयानंतर या जोडीला तातडीने एक काम करावं लागणार, ते म्हणजे विरोधात मतं टाकणाऱ्यांना शोधण्याचं। कारण भंडारा गोंदियात महाविकास आघाडीचं संख्याबळ आहे 119, पण तिथं काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढलेल्या नरेश ईश्वरकर यांना 152 मतं मिळाली आहेत। त्यामुळे महायुतीमधून कुणी काँग्रेसच्या पंजाशी हात मिळवणी केली होती असा प्रश्न जन्माला आलाय। 4 ठिकाणी महायुतीची मतं फुटली असली तरी 5 ठिकाणी महाविकास आघाडीची मतं फोडून महायुतीनं देखील हिशेब चुकता केलाय। नागपुरात भाजपच्या राजीव पोतदारांचा दणदणीत विजय झालाय। 682 मतं मिळवत त्यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव केलाय। महाविकास आघाडी आणि इतर तटस्थ पक्षातील थोडी नव्हे तर 100 मतं फोडण्यात भाजप नागपुरात यशस्वी ठरलाय। आता त्या फुटीर लोकप्रतिनिधींवर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय कारवाई करतात हे पाहावं लागेल। ही क्रॉस वोटिंग पैशाच्या जोरावर भाजपने ओढली आहे असं म्हणणार का? बिलकुल, मी तर पहिल्यापासून म्हणत आहे ना की त्यांनी कसे ऑफर दिले। मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा, तसा ऑफर येत आहे, कुणी 10 लाखाचा ऑफर येत आहे। मला दुर्दैव हे आहे, बिचारे BJPचे कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले। कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना, माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले। BJPवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही। धमक्यांशिवाय नेऊन बंद केलं जेलमध्ये की तुम्ही जर मतदान केलं नाही तर आमचा लेक्टर आहे, आम्हाला माहीत होईल कोणतं बॅलेट कोणाचं आहे, मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही। धाराशिव, लातूर आणि बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या बसवराज पाटलांनी विजयाचा गुलाल उधळला। काँग्रेसचे महेश देशमुख यांचं डिपॉझिट जप्त झालं। बसवराज पाटलांना 844 तर महेश देशमुखांना फक्त 125 मतं मिळाली।
महायुतीच्या कोट्याशिवाय अधिकची 114 मतं मिळवण्यात बसवराज पाटील यशस्वी ठरले. अमरावतीत भाजप, काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार रिंगणात होते. पण मतांची आकडेवारी पाहता अमरावतीची निवडणूक बिनविरोध झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण उमेदवार जाहीर झाल्यानंतर रुग्णालयाच्या बेडवर पडून राहिलेल्या काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना एकही मत मिळालं नाही. वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांना 31 मतं तरी मिळवता आली. मात्र भाजपच्या प्रवीण पोटे यांनी 390 मतं मिळवत आमदार म्हणून विधिमंडळात एंट्री मिळवली आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे जळगावमधील निवडणूक चुरशीची झाली होती. मात्र रेश्मा काळेंनी प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळलेला दिसतोय. त्याशिवाय महाविकास आघाडीची मतं फोडण्यात देखील भाजपला जळगावात यश आलं. भाजपच्या नंदकिशोर महाजन यांना 582 मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडेंना फक्त 17 मतं मिळाली. $339 मतं मिळवत भाजपचे अमर राजूरकर हे नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयी झाले. नुकतंच ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेत गेलेले नागेश पाटील आष्टीकरांचे पुत्र कृष्णा यांना 84 मतंच मिळवता आली. नागेश पाटील आष्टीकरांच्या बंडाचा फायदा झाल्याचं स्वतः अमर राजूरकर मान्य करतात. मतं फुटली म्हणजे घोडेबाजार झाला आहे नक्की. मात्र घोडेबाजार होऊनही अपेक्षेपेक्षा काही वेगळा निकाल लागलेला नाही. महायुतीचे 10च्या 10 आमदार, 9 विधानसभेचे आणि 1 विधान परिषदचे या सगळ्यांनी मनापासून काम केलं. त्यामुळंच मला इतर जे 55 मतं पडली, अदृश्य मतं, ह्या सगळ्या लोकांमुळे पडली. या बाबतीमध्ये काही दुमत नाही आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फक्त वाहत्या गंगेत हात धुवून घेतलाय का? तसंच विरोधात मतदान करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार की संख्याबळ कमी होऊ नये म्हणून त्यांना अभय दिलं जाणार? ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.